नमस्कार. FDA म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासन विभागाची जी भरती आहे आणि तुम्ही जर त्याच्यासाठी अप्लाय केलं असेल तर तुम्हाला ऑलरेडीच माहिती असेल की तब्बल 40% पार्ट टेक्निकल आहे आणि या टेक्निकल पार्टमध्ये केमिस्ट्री देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे ही जी एक्झाम आहे FDAची ती TCS कंडक्ट करत आहे आणि आता आपण काय करणार आजच्या सेशनमध्ये TCSने हा जो टेक्निकल पार्ट आहे त्याच्यामध्ये जो केमिस्ट्री आहे तर केमिस्ट्री या विषयावर लेटेस्टमध्ये काय क्वेश्चन्स विचारले होते डायरेक्ट PYQs आपण डिस्कस करणार. म्हणजे आज आपल्याला काय कळणार की TCS केमिस्ट्री विषयावर काय क्वेश्चन्स विचारतं, कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारतं आणि लेटेस्ट मध्ये काय क्वेश्चन विचारले. विद्यार्थी मित्रांनो, सप्टेंबर 2024 म्हणजेच आता एक 15-20 दिवसापूर्वी फॉरेन्सिक डिपार्टमेंटची जी एक्झाम झाली, DFSLची जी एक्झाम झाली ती TCSने कंडक्ट केली होती. केमिस्ट्री विषय होता, ग्रॅज्युएट लेवलचाच होता. तर ग्रॅज्युएशन लेवलला केमिस्ट्रीवर TCSने काय क्वेश्चन्स विचारले अगदी 15-20 दिवसांपूर्वी ते डायरेक्ट PYQs आता आज आपण डिस्कस करणार आहे. काय करणार, PYQ काय होते, काय प्रश्न होते, त्यांचे आन्सर काय आणि TCSला काय अपेक्षित आहे बाबा की या प्रश्नाच्या संदर्भाने तुमच्याकडे नॉलेज असलंच पाहिजे. सगळ्या गोष्टीचं परिपूर्ण ॲनालिसिस आज आपण करणार आहे. म्हणजे आज आपण जे क्वेश्चन्स बघणार त्याच धर्तीवरची प्रश्नांची तयारी आपल्याला ही जर पोस्ट पाहिजे असेल तर करावी लागणार आहे. चला तर मग सेशनला स्टार्ट करूया. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच देखील आपण अवेलेबल करून दिलेली आहे. ही जी बॅच आहे परिपूर्ण आहे. सगळा टेक्निकल नॉन टेक्निकल पार्ट जो त्यांनी दिलाय, सिलेबस दिलाय, सगळा इथं आपण कंप्लीट करणार आहे. PDF नोट्स भेटणार आहेत, लाईव्ह सेशन्स असणार आहेत. प्रत्येक लाईव्ह सेशन रेकॉर्ड होणार. ते रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुम्ही कधीही कितीही वेळेस बघू शकणार आहे एक्झामपर्यंत. गट ब किंवा गट क कोणत्याही पोस्टसाठी फॉर्म भरा. सिलेबस 90% सेम आहे, 10% एक्स्ट्रा सिलेबस गट ब साठी करावा लागणार आहे. एकाच बॅचमध्ये दोघही पोस्टची तयारी आपण करणार आहे. सोबतच BIS म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स याची जी पोस्ट आहे टेक्निकल असिस्टंट, याच्यामध्ये देखील केमिस्ट्री आहे, टेक्निकल पार्ट आहे. 50 प्रश्न ते केमिस्ट्रीवर विचारणार आहेत 50 मार्कांसाठी. ही एक्झाम मात्र IBPS कंडक्ट करणार आहे आणि याच पद्धतीने म्हणजे IBPS पॅटर्न नुसारच तुम्हाला आपण एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच अवेलेबल करून दिलेली आहे. सेपरेट आहे, त्याचं कंटेंट सेपरेट आहे, याचं सेपरेट आहे. कारण ना आपल्याला इथं IBPS पॅटर्न फॉलो करायचा आहे, इथं मात्र आपल्याला TCS पॅटर्न फॉलो करायचा. विद्यार्थी मित्रांनो, TCS जर बघितलं तर त्याला अँगल जर येणार TCSचा वाईड आहे. तुम्हाला ना थोडं सगळ्याच गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे केमिस्ट्री रिलेटेड. म्हणजे ऑर्गॅनिक करा, इनऑर्गॅनिक करा. सोबतच तुम्हाला आता त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं ॲनालिटिकल केमिस्ट्री करा. याचे टॉपिक्स ऑलरेडी मी तुम्हाला प्रिव्हियस सेशनमध्ये सांगितलेलं आहे की प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, काय क्वेश्चन्स ते विचारतात. विद्यार्थी मित्रांनो, इथं TCSचा अँगल वाईड आहे, डेप्थ कमी आहे. IBPSचं उलट आहे, तुम्हाला डेप्थ पाहिजे. तिथे तुम्हाला खूपच करायचं असं नाही, पण प्रत्येक जो टॉपिक आहे त्याचं डेप्थ नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. हा IBPS पॅटर्न असतो. जर जॉईन व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे, आपलं PDK अकॅडमी म्हणून प्ले स्टोअरला ॲप्लिकेशन आहे, जा आणि इन्स्टॉल करून घ्या. तुमच्या काही अडचण असेल, काही शंका असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल कोर्सबद्दल तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता. हे आमचे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहे. स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात अपडेट राहण्यासाठी लगेच फॉलो करून ठेवा. चला, आज आपण बघणार आहे की सप्टेंबर 2024 मध्ये लेटेस्ट TCSने काय क्वेश्चन्स विचारले होते केमिस्ट्रीवर, त्याचे काय आन्सर्स होते. बरोबर आहे, त्यासोबतच नेमकं ते आन्सर का बरोबर आलं, TCSला काय अपेक्षित आहे आपल्याकडून, डिटेल बघूया. बघा प्रश्न काय होता. 20 सेकंड्स आपण देणार आहे. विच थर्मोडायनामिक प्रॉपर्टी रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग अन आयसोकोरिक प्रोसेस. प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, इंटरनल एनर्जी. विद्यार्थी मित्रांनो, खूपच सिंपल क्वेश्चन. मी तेच सांगतोय की TCSला वाईड अँगल आहे. TCS डेप्थमध्ये जातच नाही. आपण अगदी 11-12th मध्ये काही थर्मोडायनामिक प्रोसेसेस पाहिल्या होत्या, आठवतंय? आयसोथर्मल प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस, आयसोक्रोरिक प्रोसेस, आयसोबॅरिक प्रोसेस, या सगळ्या गोष्टी आपण 12thलाच पाहिलेल्या असतात. ग्रॅज्युएट लेवलला FY BSc फर्स्ट इयर जर असेल BScचं तिथंच ह्या प्रोसेसेस दिलेल्या असतात. आता याच्या संदर्भाने आयसोकोरिक प्रोसेस काय असते ते सांगतो. आयसो म्हणजे काय रे, कॉन्स्टंट. बरोबर आहे. आणि एक वर्ड तुम्हाला मी नेहमी सांगतो, म्हणजे मी बॅचमध्ये पण हेच सांगितलं, एक वर्ड लक्षात ठेवा, सिव्हिल. कोणता वर्ड, सिव्हिल. आता या सिव्हिलमध्ये C म्हणजे काय, कोरिक प्रोसेस. C म्हणजे काय, कोरिक प्रोसेस. आणि V म्हणजे काय, व्हॉल्यूम. मग सिव्हिल लक्षात ठेवलं, कोरिक प्रोसेस, आइसोकोरिक प्रोसेस, कांस्टेंट क्या है इसमें, व्हॉल्यूम है. क्या आंसर मिलेगा, व्हॉल्यूम. किती सिंपल होतं, काही लॉजिक वापरायची गरज नव्हतं. एकदम सरळ सोपा क्वेश्चन TCS विचारतं. TCSची एक्झाम क्रॅक करणं IBPSच्या तुलनेने खरोखरच एकदम सोपी सरळ प्रोसेस आहे. पुढचा प्रश्न बघा, सिंपलच एकदम. पुढचा प्रश्न बघा, एकदम सिंपल.
Which principle states that no two electrons in an atom can have the same set of 4 quantum numbers? आणि काही काही रूल्स इथे दिले. हेसनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल, हंट्स रूल, अबा प्रिन्सिपल, पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. आता हा फर्स्ट इयरचाच प्रश्न आहे तसं पाहिलं तर. जर तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जर BSc झालेले असेल तर तुम्हाला फर्स्ट इयरलाच हा प्रश्न विचार. हे सगळे रूल्स फर्स्ट इयरमध्ये कळतात. मी तरी सगळे रूल सांगणार आहे महत्त्वाचे. अबा प्रिन्सिपल काय सांगत होतं हे याचा आन्सर मी सांगतो, पण TCSने हेच काय घेतलं ऑप्शनमध्ये त्याचं प्रॉपर अनालिसिस करावं लागेल. अबा प्रिन्सिपल काय सांगतो की मराठीमध्ये सांगायचं झालं की आधी ना बाबा की असे ऑर्बिटल भरा जे लोअर एनर्जी ऑर्बिटल आहे, मग तो भरला की त्याच्यापेक्षा हायर एनर्जी ऑर्बिटल भरा, तो भरला आणखी इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले मग पुढचा भरा म्हणजे त्याच्यापेक्षा हायर भरा. आपण नाही करे 1s 2s 2p ही सिरीज पाठ करून ठेवतो. 1s 2s 2p 3s 3p 4s आणि मग आपण 4p नाही म्हणत 3d बरोबर 3d मग 4p मग 5s असं शिकवलं असेल ना तुम्हाला. 1s 2s 2p 3s 3p 4s 3d 4p आणि मग 5s अशा पद्धतीने. म्हणजेच काय सांगितलं त्यांनी, ड्युरिंग फिलिंग द इलेक्ट्रॉन्स लोअर एनर्जी ऑर्बिटल्स ऑक्युपाय फर्स्ट. म्हणजे जे लोअर एनर्जी ऑर्बिटल असेल त्याला भरा. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 10 इलेक्ट्रॉन आहेत, माझ्याकडे किती इलेक्ट्रॉन आहेत 10 आहेत, मग मी पहिला हा भरणार, मग याच्या एस ऑर्बिटलमध्ये त्याची कॅपॅसिटी 2चीच आहे, 2s भरणार, याची 2ची आहे, त्याच्यानंतर मी p मध्ये जाणार, हे भरले 4 गेले 6 राहिले तिथे भरणार. आता इलेक्ट्रॉन संपले, यांचं पुढे मला गरज नाही, बरोबर आहे. 1s 2s 2p अशा पद्धतीने हे अबव प्रिन्सिपल होतं. डिटेल करायची गरज नाही, बॅचमध्ये होणार आहे. पुढे बघूया. आता तुम्हाला अबव प्रिन्सिपल कळला. पुढचं बघा हंट्स रूल. हंट्स रूल ऑफ मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी म्हणजेच काय, नो टू इलेक्ट्रॉन विल बी पेअर्ड अंटिल each डिजेनरेट ऑर्बिटल ऑक्युपाय ॲटलिस्ट 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे त्याला असं सांगायचं होतं की समजा डिजेनरेट ऑर्बिटल्स आहेत. आता तुम्हाला डिजेनरेट ऑर्बिटल माहितीत का? डिजेनरेट ऑर्बिटल म्हणजे काय बघा. डिजेनरेट ऑर्बिटल म्हणजे काय की समजा फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करूया डी ऑर्बिटल. डी मध्ये डिजेनरेट ऑर्बिटल 5 आहेत. कोणते? DXY, DYZ, DXZ, DXY, DYZ, DXZ, DX² - Y² and DZ² 5 होती की नाही? शिकलोत ना आपण. आता पूर्ण ग्रॅज्युएट झालो राव. असं काय करता? आता इथे बघा 5 ऑर्बिटल्स होते. मी आता काय ते वरती लिहित बसत नाही, त्यांचे क्वांटम नंबर वगैरे काही लिहित नाही. मग त्याला असं म्हणायचं होतं कोणाला, हंट्स रूलला, की एक इलेक्ट्रॉन आला इथे भरा, दुसरा आला लगेच पेअरिंग नका करू पुढच्याला द्या, तिसरा आला पुढच्याला द्या. असं करत करत जोपर्यंत सगळ्यांना एक इलेक्ट्रॉन भेटत नाही तोपर्यंत त्यांची पेअरिंग करायचं नाही, हे हंट्स रूलने सांगितलं होतं. मग 5 इलेक्ट्रॉन भरले. आता जर तुम्हाला आणखी इलेक्ट्रॉन आला तर मग तुम्ही पेअरिंग करायला स्टार्ट करा. नो टू इलेक्ट्रॉन्स will be paired until each degenerate orbital occupies at least 1 electron. एक इलेक्ट्रॉन चाहिए ही चाहिए तभी पेयरिंग हो सकती है, म्हणजे पुढची पेयरिंग होईल. कळलं का? शॉर्टकट असं सांगायचं होतं मला काय तुमच्याकडून तुम्हाला थोडी ना लिहायचं आहे. विद्यापीठात आम्ही चेक करणार आहे की व्यवस्थित प्रॉपर डेफिनेशन लिहा. डेफिनेशनने पाठ करायची, त्याला काय सांगायचं ते कळलं पाहिजे. आता इथे बघा, आता आपण ना एक्झॅक्ट आन्सर बघू. याचं काय आन्सर आहे ते बघूया. सिम्पल आहे. पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल काय सांगतो त्याच्या आधी तुम्हाला क्वांटम नंबर माहिती पाहिजे. 4 प्रकारचे क्वांटम नंबर आहे. कोणते कोणते? प्रिन्सिपल क्वांटम नंबर, ॲझिमुथल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर अँड स्पिन क्वांटम नंबर. आणि कोणत्याही ॲटममध्ये कोणतेही 2 इलेक्ट्रॉन घ्या की त्याचे 4ही क्वांटम नंबर कधीच सेम असणार नाही, हे त्याने प्रूव्ह केलं होतं. कोणी? पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपलने. यही तो क्वेश्चन है. देखो, विच प्रिन्सिपल स्टेट्स दैट नो 2 इलेक्ट्रॉन्स इन एन एटम कैन हैव द सेम सेट ऑफ 4 क्वांटम नंबर. तो इसका आंसर क्या मिलेगा आपको? पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. एकदम सरळ सोपे. याच्यामध्ये काहीच रॉकेट सायन्स नव्हतं, काहीच करायची गरज नव्हती. फक्त आपल्याला थोडासा अँगल वाईड करायचा होता. सगळ्या कॉन्सेप्ट, शिळी कशी थोडे थोडे सगळ्या झाडाचे शेंडे खाती, तसं सगळं TCSला काय करावं लागतं, सगळं थोडं वरून बघायचं असतं. डिटेलमध्ये जायची गरज नाही. कळलं? याचं पण आन्सर भेटलं ना तुम्हाला. पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल बहुत ही सिंपल था ना. चलो नेक्स्ट देखते हैं. हा क्वेश्चन मात्र ना त्यांनी कसं काय टाकला हा प्रश्न मला पडला बरं का. 100% PGचा एखादा प्राध्यापक तिचा पेपर सेटिंगला होता. कारण ना ग्रुप थेअरी जनरली PG मध्ये शिकतो आपण. क्वेश्चन दिसला नाही तुम्हाला, बघूया आपण. डिटेल सांगतो मी तुम्हाला. इन ग्रुप थेअरी व्हॉट डज द टर्म सिमेट्री एलिमेंट्स रेफर टू? 4 ऑप्शन्स त्यांनी दिलेले. वेळ वाचवण्यासाठी मी वाचत नाही, तुम्ही एकदा वाचून घ्या.
आपण ग्रुप थेरीमध्ये ना पहिल्यांदाच शिकतो. इथं पण त्यांनी खूप म्हणजे तुम्हाला पॉईंट ग्रुप नाही विचारला, साल्क नाही विचारलं, सिमेट्री अडॅप्टेड लिनियर कॉम्बिनेशन नाही विचारलं, किंवा तुम्हाला कॅरेक्टर टेबल बनवायला लावलंय का नाही, किंवा मग तुम्हाला मुलिकन सिम्बॉल्स नाही विचारलं. डिटेल ते गेलेलं नाही. त्यांनी फक्त पाहिजे तुम्हाला ग्रुप थेरी. मी तुम्हाला सांगितलं वाईड अँगल पाहिजे TCSला, तर त्यांनी असं विचारलं तुम्हाला माहिती आहे का सिमेट्री एलिमेंट, सिमेट्री ऑपरेशन्स. हे बघण्यासाठी तुम्हाला ह्या चार्टची फार गरज पडणार आहे. हे शिकण्यासाठी इथं होणार आहे. याच्या रिलेटेड कधी क्वेश्चन येऊ द्या, हे तुम्हाला एकदम परफेक्ट होऊन जाणार. आता सिमेट्री बघण्यासाठी एखादा मॉलिक्यूल घेतला, कोणताही घ्या XYZ, मी BF3 मॉलिक्यूल घेतो बरोबर. BF3 ची जर सिमेट्री एलिमेंट, सिमेट्री ऑपरेशन्स बघायचे, त्याचा पॉइंट ग्रुप बघायचा, तर यू शुड नो दॅट व्हॉट इज सिमेट्री एलिमेंट अँड व्हॉट इज सिमेट्री ऑपरेशन. तो क्या है सिमेट्री एलिमेंट? Symmetry element is a geometrical entity such as a point, line, plane with respect to which symmetry operations may carried out. Symmetry element क्या है? एक geometrical entity है, जैसे कि point है, जैसे कि line है, जैसे कि plane है जो सिग्मा से डिनोट करते हैं. प्लेन हे काय? लाईन, पॉईंट, लाईन, प्लेन. जस्ट बघायला हरकत नाही, कारण याच्यावर प्रश्न पडू पण शकतो ना. मग याच्या रिलेटेड पडलं तर मग मात्र क्वेश्चन बरोबरच आला पाहिजे. सिमेट्री एलिमेंट क्या है? ज्योमेट्रिकल एंटिटी है, जैसे कि पॉइंट, लाइन, प्लेन विद रिस्पेक्ट टू विच. इसका यूज करके क्या होता है? सिमेट्री ऑपरेशन्स में कॅरिड आउट. त्यांचा वापर करायचा आहे फक्त आणि सिमेट्री ऑपरेशन्स करायचे. फॉर एक्झाम्पल सिमेट्री एलिमेंट कोणते, असा प्रश्न आता विचारला तर आयडेंटिटी आहे. नथिंग डुइंग ऑन मॉलिक्यूल, कुछ भी नहीं करना है, मॉलिक्यूल को सिर्फ खाली देखना है. आता समजा BF3 मॉलिक्यूल जस्ट बघायचं, अरे वा वा, मध्ये बोरॉन आहे, 3 फ्लोरीन दिलेले आहेत, ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री, जस्ट बघायचं आणि म्हणायचं आयडेंटिटी इज प्रेझेंट. जे बघण्याची क्रिया आहे ती सिमेट्री ऑपरेशन. जी वापरला आपण, काय बघण्यासाठी डोळे वापरले थोडक्यात आयडेंटिटी, तर तिथं काय म्हणणार आपण? सिमेट्री एलिमेंट. सिमेट्री एलिमेंट काय आहे? फक्त जॉमेट्रिकल एंटिटी. दुसरा सिमेट्री एलिमेंट हे विचारू शकतात आता. दुसरा सिमेट्री एलिमेंट आहे पॉईंट, ज्याला आपण सेंटर ऑफ सिमेट्री किंवा सेंटर ऑफ इन्व्हर्जन म्हणतो. स्मॉल आय ने त्याला डिनोट करतो. याच्यामध्ये काय करतो आपण? इन्व्हर्जन ऑफ ऑल ॲटम्स. ते डिटेलमध्ये आपल्याला बघायची गरज नाही. जेव्हा इन्व्हर्जन करू ते सिमेट्री ऑपरेशन असेल, मग आपण नाही म्हणत का इन्व्हर्जन इज प्रेझेंट और ॲब्सेंट. काय करतो? मध्ये एक पॉईंट देणार, इकडून इकडे गेलो, एवढ्या अंतरावर जेवढा ॲटम, जो ॲटम असेल सेम अपोजिट साईडला असला पाहिजे, अशा पद्धतीने पूर्ण मॉलिक्यूल बघतो. त्याला आपण म्हणतो, ते बघणं म्हणजे सिमेट्री ऑपरेशन. आणि याच्यासाठी तो पॉईंट वापरला, त्याला म्हणतो सिमेट्री एलिमेंट. तिसरा सिमेट्री एलिमेंट क्या आहे? लाईन, म्हणजे प्रॉपर ॲक्सिस, ज्याला CN ने डिनोट करतात. आता पुढचं आपल्याला करून ठेवावं लागेल बरं का. कशाने डिनोट करतो? CN ने. आणि याच्यामध्ये काय करतो आपण? रोटेशन करतो. चौथा सिमेट्री एलिमेंट प्लेन, सिग्मा. याच्यामध्ये काय करतो? रिफ्लेक्शन करतो. रिफ्लेक्शन क्या आहे? सिमेट्री ऑपरेशन है. प्लेन क्या आहे? सिमेट्री एलिमेंट है, सिग्मा. आणि पाचवा सिमेट्री एलिमेंट आहे इम्प्रॉपर ॲक्सिस, जो SN ने डिनोट करतो. मला जर क्वेश्चन पेपर सेट करायला लावले ग्रुप थेरीवर, तर मी आता इथं बनवेल CN आणि SN मध्ये काय फरक आहे. CN मध्ये काय होतं? फक्त रोटेशन होतं. SN हे जे इम्प्रॉपर ॲक्सिस आहे, हे सिमेट्री एलिमेंट है. याच्यामध्ये काय होतं? रोटेशन फॉलोड बाय रिफ्लेक्शन, या फिर रिफ्लेक्शन पहले करो बाद में रोटेट करो मॉलिक्यूल को. म्हणजे एकदा रोटेट करा आणि मग रिफ्लेक्ट करा. इथं दोन कंबाईन, त्याला कंबाईन ऑपरेशन म्हणतात. इथं मात्र एकच होतं. कळलं? 5 सिमेट्री एलिमेंट कळले, सिमेट्री ऑपरेशन्स कळले. आता मला सांगा, एवढ्या पॉईंटमध्ये सगळ्यामध्ये मी कुठं काही रोटेशन केलं का? नाही. सिमेट्री एलिमेंट काय आहे? काहीच नाही आहे. हे एक जॉमेट्रिकल एंटिटी आहे, जसा पॉईंट आहे, एक लाईन आहे, अशा पद्धतीने. नीड जर ऑप्शन्स बघितलेत बघा, an element that causes a molecule to rotate by 90 degree. एवढ्या याच्यामध्ये मी 90 डिग्रीचा उल्लेख केला का? नाही. म्हणजे दिस इज नॉट ए करेक्ट ऑप्शन. देखो सेकंड ऑप्शन, an element that remains unchanged. वेरी गुड. अंडर सिमेट्री ऑपरेशन हो सकता है आंसर, बाद में देखते हैं. an element that transform a molecule into its mirror image. अरे मिरर इमेज मध्ये जर सिमेट्री एलिमेंट, मग आपण प्लेन कुठे शिकलोय? प्लेन एक सिमेट्री एलिमेंट आहे, पण पॉईंट मध्ये होतं का मिरर इमेज? नाही होत. आयडेंटिटी मध्ये होतं का? नाही. इम्प्रॉपर ॲक्सिस मध्ये होतं का? नाही. प्रॉपर ॲक्सिस मध्ये नाही. म्हणजेच काय? हे आन्सर नाही असू शकत. हे म्हणजे यांना काय म्हणू, परिपूर्ण वाटत नाही. ते सिमेट्री एलिमेंट आहे, प्लेन हा सिमेट्री एलिमेंट आहे, पण प्लेन आहे फक्त, पण त्याच्यासोबत फक्त प्लेनच सिमेट्री एलिमेंट आहे का? नाही. आयडेंटिटी पण आहे, पॉईंट पण आहे, ज्याच्यात इन्व्हर्जन करतो. म्हणजे हे आन्सर करेक्ट असू शकत नाही. अँड एलिमेंट दॅट इज इन्व्हॉल्ड इन द ब्रेकिंग ऑफ सिमेट्री. कशाला ब्रेक करायची? ब्रेकिंग करायचीच नाही. म्हणजेच करेक्ट आन्सर दुसरा आहे. इतका सिंपल सरळ प्रश्न त्यांनी विचारला होता. अन एलिमेंट दॅट रिमेन्स अनचेंज्ड अंडर सिमेट्री ऑपरेशन्स. बघा,
समजा मी एखादा मॉलिक्यूल घेतला, मधून अशी लाईन, एक इमॅजिनरी लाईन पास केली, दोन्ही टिपला पकडलं खाली आणि वरती, आणि मॉलिक्यूल रोटेट केला, इनडिस्टिंग्विशेबल ओरिएंटेशन आलं, मॉलिक्यूल रोटेट झाला, कोणाला कळलं सुद्धा नाही, कानोकान खबर नाही किसी को की मॉलिक्यूल को हमने रोटेट किया है, असं झालं तर ते सिमेट्री ऑपरेशन काउंट होतं. याच्यामध्ये ॲक्सिसवर काही चेंज झालाय का? ॲक्सिस तिथंच आहे, फक्त फिरतोय, त्याच्या भोवती मॉलिक्यूल फिरतो, त्याच्या भोवती फिरणं म्हणजे सिमेट्री ऑपरेशन, आणि जो ॲक्सिस आहे त्याला सिमेट्री एलिमेंट म्हणतात. आपल्याला सरळ स्पर्धा परीक्षा रिलेटेड एवढंच माहिती असणं गरजेचं होतं. पण याच्या व्यतिरिक्त आन्सर भेटला ना तुम्हाला, याच्या व्यतिरिक्त हा चार्ट करणं गरजेचं आहे. याच्यावर आता प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन देखो, अच्छे से देखो, सिंपल है बहुत. Which analytical instrument is commonly employed for elemental analysis in samples? Elemental analysis करायचं, एखादा सॅम्पल त्यांनी दिला, त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक एलिमेंट किती आहे, त्याची क्वांटिटी काय, असं अनालिसिस करण्यासाठी which technique is used? मग सरळ सरळ बघा, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरतात का, AAS वापरतात का, ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोमीटर, किंवा FTIR वापरतात का, इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर वापरतात का, HPLC वापरतात का, हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी वापरतात का? आता HPLC म्हणजेच काय, हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी. हे कशासाठी वापरतात? सेपरेट करायचं एखादं कंपोनंट, एक मिक्सचर आहे, त्याच्यामध्ये स्पेसिफिक कंपोनंट आहेत, त्या कंपोनंटला सेपरेट करायचं, त्याला आयडेंटिफाय करायचं, त्याचा क्वांटिफाय करायचं, किती दिलं, याच्यासाठी HPLC वापरतो. कशासाठी नाही वापरत? इलेमेंटल ॲनालिसिससाठी HPLC नाही वापरत. मग जर समजा आता ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोमीटर जे आहे त्याचा उपयोग सांगतो. समजा टू डिटरमाइन हाऊ मच ऑफ सर्टन एलिमेंट्स आर इन अ सॅम्पल, एखादा सॅम्पल दिलेलं असेल, त्याच्यामध्ये हाऊ मच ऑफ सर्टन एलिमेंट्स आर प्रेझेंट, एखादा एलिमेंट आहे, एक तुम्हाला पाहिजे, तो किती प्रमाणात आहे, हाऊ मच क्वांटिटी किती आहे त्याची, ते जर बघायचं असेल तर त्याच्यासाठी मात्र तुम्हाला काय वापरावं लागतं? ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोमीटर. कळलं? इतका सरळ सिंपल क्वेश्चन होता. मला समजा तुम्हाला काही माहिती नव्हतं तर मला असं वाटतं की तुम्हाला हे ऑप्शन म्हणजे वाटायलाच नाही पाहिजे आणि हे पण नाही वाटायला पाहिजे. तुम्ही जर या दोघांमध्ये कन्फ्यूज झालेला असाल तर तुमचा बऱ्यापैकी अभ्यास आहे पण एंडला नाही पोहोचलेला. जर तुम्हाला HPLC आणि AAS मध्ये जर डिफरन्स नसेल कळला, चांगला अभ्यास आहे पण एंडला नाही पोहोचला. जर तुम्हाला डायरेक्ट कळलं असेल की HPLCचा यूज ॲप्लिकेशन ह्यूज आहे, मोठं आहे, आपली HPLC सगळ्यात जास्त वापरलं जातं, पण तुम्हाला जर कळलं की त्याच्यामध्ये हे इलेमेंटल ॲनालिसिस होत नाही तर तुम्हाला मग मात्र परफेक्ट अभ्यास झालेला आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. चलो नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं. बहुत सिंपल क्वेश्चन्स थे. वाइड एंगल आहे, डेप्थ बघायची बिलकुल गरज नाही. विच टाइप ऑफ कॅटालिसिस इन्व्हॉल्व्स द कॅटालिस्ट अँड रिॲक्टंट्स एक्झिस्टिंग इन अ डिफरंट फेजेस. मुळामध्ये ना याच्यामध्ये जास्त काही डोकं लावायचीच गरज नव्हती. का बरं? तुम्ही म्हणाल का बरं असं डोकं नव्हतं लावायचं? मग घेऊन तर गेलतो आम्ही. बघा, डिफरंट हा वर्डच एक्सप्लेन करतो. डिफरंट. आता इथं दोन वर्ड आहेत, हेट्रोजेनियस, होमोजेनियस. बघा, जर आपण पाणी घेतलं, मिक्सचर बनवू, आपण पाणी घेतलं, त्याच्यामध्ये साखर टाकली, गरा फिरवलं, तर काय होतं? एक 5 साखरेचा पाक तयार होतो. होमोजेनियस. होमो म्हणजे वन, हेट्रो म्हणजे एकपेक्षा जास्त. मग होमोजेनियस होतं. इथं डिफरंट वापरलं आहे. मग डिफरंटला मॅच होतं हेट्रोजेनियस. समजा पाणी घेतलं, थोडंसं रॉकेल पेट्रोल काहीतरी टाकलं तर 2 फेजेस तयार होतात. हेट्रो, बरोबर आहे, हेट्रोजेनियस मिक्सचर. मग आता इथं कॅटालिसिस वापरलं होतं. जर समजा कॅटालिस्ट आणि रिॲक्टंट दोघांमध्ये जर एक फेज तयार नाही होत तर त्याला म्हणायचं हेटेरोजेनियस कॅटालिसिस. इतका सिंपल सरळ क्वेश्चन होता. याला फक्त लॉजिक वापरायचं होतं. याच्यासाठी काही रॉकेट सायन्स नव्हतं, काहीतरी फार मोठं एखादं जेरी मार्च घेऊन किंवा क्लेडन घेऊन बसायचं, असं काही करायची गरज नव्हती. सरळ सोपा MCQ त्यांनी विचारलेला होता. चलो नेक्स्ट MCQ देखते हैं. सिंपल है. Which of the following is not a type of stereoisomerism? काय 11वी 12वीला, आता तर 10वीच्या पुस्तकात पण सापडेल तुम्हाला. पण इथं प्रश्न ट्विस्ट कसा केला मी तुम्हाला नेहमी सांगतो. 4 प्राध्यापक असतात, ते एक MCQ सेट करतात, पण MCQ सोडवणाऱ्याला 4 पर्याय दिले, त्याच्यात उत्तर पण आहे, पण त्याचं एकच डोकं आहे ना, बरोबर आहे. मग अशा वेळेस काय होतं की ते 4 लोकं मुद्दाम होऊन असं खेळतात MCQ सोबत. आता इथं त्यांनी नॉट वर्ड वापरला, कोणतं नाही असं विचारलंय. बघा, कन्फर्मेशनल आयसोमेरिझम खूपदा शिकवलं असेल तुम्हाला, हो ना. त्यानंतर इनॅन्शिओमर्स, बरोबर आहे, शिकवलं. एपिमर शिकवलं ना तुम्हाला, कुणीतरी शिकवलं असेल ना तुमच्या प्राध्यापकांनी. इथे बघा, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, बरोबर, तुम्ही शिकला ना. त्याला नोमेनक्लेचर द्यायचं असं, जॉमेट्रिकल आयसोमेरिझमला EZ असं नोमेनक्लेचर देतो. हे ऐकलेले नावं. पण कॉन्स्टिट्यूशन ऐकलं तुम्ही, पण कॉन्स्टिट्यूशनल आयसोमेरिझम होतं का कुठे? बिलकुल नव्हतं. मग नॉट विचारलं, इथं टिक व्यवस्थित करणं गरजेचं होतं. कोणता? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए टाइप ऑफ स्टेरिओ आयसोमेरिझम?
आयसोमेरिझम. तर कॉन्स्टिट्युशनल आयसोमेरिझम हा स्टेरिओ आयसोमेरिझम मध्ये येत नाही. चलो नेक्स्ट एमसीक्यू देखते हैं. पुढचा एमसीक्यू बघा. व्हॉट इज द बॉन्ड अँगल. आता तुम्ही म्हणाल हा क्वेश्चन नव्हता. यूट्यूबला सेशन आहे विद्यार्थी मित्रांनो, जा मागं तुम्हाला मी यूट्यूबवर सगळ्या जॉमेट्रीज हायब्रिडायझेशन दिलं. जर याच्यातला प्रश्न हा प्रश्न जर तिथं घेतला नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी यूट्यूबला परत लेक्चर देत नाही. मला गॅरंटी हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे मी यूट्यूबवर केलं. असं नाही की बॅचला या बॅचमध्ये बघा, यूट्यूबला एक स्पेशल व्हिडिओ मी दिला होता आणि सांगितलं होतं की नेहमी 2 प्रश्न तरी याच्यावर विचारलेच जातील. त्याच्यावर मी सगळ्यांचे बॉन्ड अँगल काय, त्यांचे मॉलिक्युल्स कोणते कोणते, ते डायरेक्ट 7-7, 8-8 मॉलिक्युलचं आपण दिलं होतं. 8 मॉलिक्युल, सगळ्यांचा बॉन्ड अँगल सेम, सगळ्यांची जॉमेट्री सेम, हायब्रिडायझेशन सेम, हे डिटेलमध्ये मी यूट्यूबला दिलेलं सेशन आज परत सांगतो. बघा त्यांनी विचारलंय व्हॉट इज द बॉन्ड अँगल. मला माहितीच होतं प्रश्न पडणारच. मॉलिक्युल विथ टेट्राहायड्रल मॉलिक्युल. टेट्राहायड्रल म्हणजे फॉर एक्झाम्पल CH4, CCl4 हो ना. मग याच्यामध्ये सेंट्रल ॲटम कोणता आहे, कार्बन आहे. टेट्राहायड्रल ज्योमेट्री कुछ इस तरह से होती है हो ना, अशा पद्धतीने. हे डिटेल नंतरच बघू आपण. सध्या तुम्हाला सांगतो, जेव्हा टेट्राहायड्रल जॉमेट्री असते तेव्हा बॉन्ड अँगल किती असतो. इतका सिंपल प्रश्न होता. बॉन्ड अँगल असतो 109 डिग्री 28 डॉट नाही आहे बीच में, 28 मिनिट एवढं असतं. पण मी तुम्हाला बॅचमध्ये रेकॉर्डेड दाखवू शकतो. मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं, काही पुस्तकामध्ये किंवा काही प्राध्यापक लोक 109 डिग्री 28 मिनिट डिटेल देत नाही, ते 5 देतात. 109 डिग्री 5 बरोबर, किंवा 109.5 डिग्री असं देखील देतात. असं देखील मी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे, ज्याचं करेक्ट आन्सर हे होतं. पण एवढंच करून चालणार नाही. मग 90 डिग्री कशात, 120 कशात, ते देखील मी तुम्हाला सांगतो. बघा 120 डिग्री म्हणजे आत्ताच सांगितलेला बोरॉन, आत्ता सांगितला BF3 मॉलिक्यूल, BF3 मॉलिक्यूल, BF3, BCl3, BBr3, BI3, CO3 हे सगळे काय झाले, हे सगळे झाले ट्रायगोनल. ट्राय म्हणजे 3, गोनल 3 गोन आहेत तिथे, 1 2 3 ट्रायगोनल प्लेनार एका प्लेनमध्ये आहे. याच्यामध्ये जर बॉन्ड अँगल हम देखेंगे तो देखो, इथून इथपर्यंत आलात. आता हे कसं ओळखायचं सांगतो. समजा मी तुमच्याकडे बघतो ना, मी जर बरोबर फिरून मागं बोर्डकडे बघायला लागलो तर 180 डिग्री, इथून इकडे गेलो या दिशेला पाहायला तर 90, मागे गेलो परत 90, 90 + 90, 90 180, पुन्हा 90, 270 आणि पुन्हा तुमच्याकडे 360 बरोबर. अशा पद्धतीने असतं. मग आता इथून बघा, हा जर कन्सिडर केला तर किती टप्पे पडतात, 1 2 आणि परत त्याच्या जागेवर म्हणजे 3. मग आपण म्हणतो 360 डिवायडेड बाय 3 किती झाले रे सांगा, 12×36 120 हो ना, 12×36 म्हणजे हा झाला 120, हा झाला 120, हा झाला 120. मग इथं जर BF3 वगैरे दिलं असतं किंवा ट्रायगोनल प्लेनार दिलं असतं तर करेक्ट आन्सर हे आलं असतं. 180 डिग्री तर सांगून देतो तुम्हाला लगेच. 180 डिग्री मतलब मॉलिक्यूल घ्या, कोणता घ्यायचा, BCl2 घेऊया, बेरिलियम, दुसरा Cl, सिंपल आहे, सिंपल एकदम हो ना. आता याच्यामध्ये बॉन्ड अँगल बघा किती सिंपल आहे, बघा बॉन्ड अँगल एकदम सिंपल आहे, जास्त काही नाही त्याला. बघा आता याचा टप्पा बघा, इथून इथपर्यंत एक आहे आणि इथून इथपर्यंत एक आहे, म्हणजे 180 डिग्री वाटतं की नाही लगेच, म्हणजेच इथं उत्तर झालं 180 डिग्री. 90 डिग्री पण सांगून ठेवतो तुम्हाला. याच्यामध्ये याचं हायब्रिडायझेशन काय असतं, सेंट्रल ॲटमचं SP असतं, जॉमेट्री कसे असते, लिनियर असते हो ना. त्याची आधीची काय होती, BF3ची ट्रायगोनल प्लेनार होती. हायब्रिडायझेशन त्याचं काय असतं, SP2 असतं बरोबर. याचं SP असतं, पुढे SP असतं. पुढे बघूया 90 डिग्री कोणामध्ये असेल, घ्या PTCl4, सगळ्यांचा फेवरेट असतं PTCl4. इकडे क्लोरीन, इकडे क्लोरीन, इकडे क्लोरीन, इकडे क्लोरीन. सेंट्रल ॲटम कोणता आहे, प्लॅटिनम हे मेटल आहे. याचं हायब्रिडायझेशन काय असतं, हायब्रिडायझेशन सांगण्याआधी तुम्हाला जॉमेट्री सांगतो, स्क्वेअर प्लेनर. आणि याचं हायब्रिडायझेशन काय असतं, DsP2 हाइब्रिडाइजेशन. क्या इसमें कहीं लोन पेयर दिख रहा है आपको, बिल्कुल नहीं. तो क्वेश्चन आपने गलत क्यों किया, याच्यामध्ये एक क्वेश्चन विचारला होता. झालं इथपर्यंत कळलं, DsP2 हायब्रिडायझेशन अशा पद्धतीने. आता मला सांगा, तुम्हाला टप्पे ओळखा. या क्लोरीनला फिरून याच्या जागेवर येण्यासाठी म्हणजे 360 साठी किती टप्पे पडू शकतात, 1 2
3 आणि 4 करा ना, 360 डिवायडेड बाय 4, 90 डिग्री, 9 चौक 36, म्हणजे एक टप्पा म्हणजे 90 डिग्रीचा, 90 डिग्री. अशा पद्धतीने सगळं प्रॉपर एनालिसिस दिलं. यहाँ पे टेट्राहेड्रल मॉलिक्यूलर ज्योमेट्री है तो बॉन्ड एंगल बनता है 109.5 डिग्री, एक्चुअल में 109 डिग्री 28 मिनट्स. चलो नेक्स्ट एमसीक्यू देखते हैं. चलो सिंपल था बहुत. क्वेश्चन सिंपल असतात, प्रॅक्टिस करावी लागेल, प्रॉपर शिकावं लागेल. बघा, विच फॅक्टर प्रायमरीली, हा शब्द महत्त्वाचा आहे, डिटरमाइन्स द स्टॅबिलिटी कॉन्स्टंट ऑफ ए मेटल लिगॅंड कॉम्प्लेक्स. कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स का असतं सांगतो. मेटलचं काम असतं सरफेस एरिया प्रोव्हाइड करणं. एम्प्टी ऑर्बिटल मेटल देतो असतो, सेंट्रल ॲटम असतो, तो म्हणतो माझ्याकडे बाबा काही नाही, मी गरीब माणूस आहे, माझ्याकडे फक्त ना एम्प्टी ऑर्बिटल्स आहे. तुला जर इच्छा असेल माझ्यासोबत बॉन्ड करायचा तर तुला इलेक्ट्रॉन दे, मला तुझे तुझे घेऊन ये. मग मी ऑर्बिटल देतो मेटल आणि लिगॅंड काय करतो, त्याचे इलेक्ट्रॉन देतो आणि यांच्यापासून एक बॉन्ड तयार होतो जो लिगॅंडकडून मेटलकडे अशा पद्धतीने दिसतो. इसे कहते हैं हम कोऑर्डिनेट बॉन्ड. इसे क्या कहेंगे, कोऑर्डिनेट बॉन्ड. और कॉम्प्लेक्स को कहते हैं कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. अब देखो यहाँ पे, आता याच्यावर कशावर रे, याच्यावर ह्या मेटल लिगॅंड कॉम्प्लेक्स जो तयार होईल याच्यावर जो स्टॅबिलिटी कॉन्स्टंट असेल तर ते डिटरमाइन करण्यासाठी काही फॅक्टर्स असतात. तर पहिला फॅक्टर लक्षात ठेवा. पहिला फॅक्टर कोणता आहे, तर पहिला फॅक्टर आहे जो सेंट्रल ॲटम आहे त्याची साईज काय आहे, त्यासोबत त्याच्यावर चार्ज कोणता आहे. पहिला फॅक्टर सांगितलंय मी ऑलरेडी बॅचमध्ये, चार्ज अँड साईज ऑफ सेंट्रल म्हणजे जो सेंटरला आहे तो सेंट्रल मेटल ॲटम. पहिला फॅक्टर कळला आहे का याच्यामध्ये, बिलकुलच नाही आहे. नेचर आहे ना, पण नेचर कोणाचं रे, नेचर कोणाचं सांगितलंय मी इथे तुम्हाला, सेंट्रल मेटल ॲटमचं सांगितलं, ते लिगॅंडचं म्हणतात. बघा कसं केलंय त्यांनी. मग आता याच्यामध्ये बघा, चार्ज अँड साईज ऑफ सेंट्रल मेटल ॲटम, चार्ज आणि साईज त्यांनी नेचर वापरलंय, लिगॅंडचं वापरलंय. मग हे प्रश्न चुकतो. पूर्ण बघून घेऊया, मग पूर्ण बघून प्रश्न नाही चुकत. आपण इथे नेचर वर्ड वापरला, इथे आपण नेचर नाही वापरलेला. दुसरं बघूया, दुसरा फॅक्टर कोणता असतो. आता सेंट्रल मेटल ॲटम जो असेल त्याच्याकडं त्याचं काय बघायचं, साईज कोणती आहे आणि चार्ज कोणता आहे, नेचर नाही बघायचं. दुसरी गोष्ट, आता लिगॅंडच्या बाबतीत बघू. लिगॅंडच्या बाबतीत आपल्याला काय लक्षात ठेवायचं, लिगॅंडच्या बाबतीत का लिगॅंड नेमका कोणता आहे त्याचं नेचर बघायचं. बघा बरं का, एकदम सरळ सिंपल होता. नेचर ऑफ लिगॅंड, नेचर कोणाचं बघायचं, लिगॅंडचा. आता नेचर म्हणजे काय, म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, स्ट्रॉंग फील्ड आहे का वीक फील्ड आहे. स्ट्रॉंग फील्ड कळलं ना, हाय स्पिन्स कॉम्प्लेक्स, लो स्पिन्स कॉम्प्लेक्स, भरपूरदा सांगितलं तुम्हाला आता. तर नेचर कोणाचं बघायचं, लिगॅंडचं. आणि मेटल ॲटम जो आहे सेंट्रल, त्याचा चार्ज आणि साईज बघायचं. बघा, नेचर ऑफ मेटल ॲटम, मुद्दामून बघा नेचर ठेवलं पण याला इकडं काय केलं त्यांनी, चेंज केलं, म्हणजे मग हा ऑप्शन करेक्ट नाही आहे. कॉन्सन्ट्रेशनचा कधीच विचारलेलं नाही आहे. मग नेचर ऑफ लिगॅंड बघा, नेचर ऑफ लिगॅंड इतका सरळ सिंपल एमसीक्यू विचारला होता त्यांनी, सरळ होता, डेप्थ नव्हती. कळलं, ऑप्शन सेकंड जो है वो करेक्ट है, नेचर ऑफ द लिगॅंड. चलो नेक्स्ट एमसीक्यू देखो. Which of the following statements about D block statements is correct? D block elements is correct. चार. आता हा प्रश्न पेरियोडिसिटीवर असतो. मी नेहमी सांगतो, नेहमी एक क्वेश्चन म्हणजे आमच्यासाठी ते कंपल्सरीचे, डी ब्लॉक वरच नाही तर जी पेरियोडिसिटीवर आहे त्याच्यावर एक तरी क्वेश्चन बसलाच पाहिजे. मग एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक, हे क्वेश्चन समजण्या अगोदर मी तुम्हाला डी ब्लॉक दाखवतो. इथं बघा, डी ब्लॉकमध्ये कोण कुठे नीट बघून घ्या. याच्यामध्ये ह्या स्कॅन्डियम पासून, आता इथं ह्या पेरियोडिक टेबलमध्ये चूक आहे बरं का, SC पाहिजे होता, त्यांनी सेलेनियम केला. एखादा जर नॉन केमिस्ट्री स्टुडंट असेल तर तो म्हणाल स्कॅन्डियम म्हणजे SC, तर SC म्हणजे सेलेनियम. सेलेनियम कुठे आहे, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम कुठे गेला रे, हे इथे बघा. झाला का नाही घोळ. म्हणजे एकच ठिकाणी पेरियोडिक टेबलमध्ये अशा चुका होतात, होऊ शकतात, ह्युमन बिईंग आहे, एरर, हो ना. बघा, तर इथपासून तर इथपर्यंत जो आहे तो आहे डी ब्लॉक एलिमेंट. याला म्हणतात एस ब्लॉक, इथून म्हणतात पी ब्लॉक, ह्या दोघांच्या मध्ये डी ब्लॉक. इथपासून तुमच्या साईडला कॅमेऱ्याकडे जो आहे तो लॅन्थेनाइड एफ ब्लॉक. इथपासून हा सोडून द्यायचा, याच्या पुढचे जे 14 आहेत म्हणजे हे, याला म्हणायचं ॲक्टिनाइड सिरीज एफ ब्लॉक. म्हणजे इथून 2 रो तुमच्याकडे येतात ते एफ ब्लॉक, एस
पी मधला डी. मग डी बाबतीत सांगून ठेवतो, डी ब्लॉक एलिमेंट एवढा आहे. डी ब्लॉक एलिमेंटला ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतात, लेकिन उसको एक्सेप्शन है कोणतं, झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरी Hg, कारण ते फुलफिल्ड आहेत. जर समजा एखादा एलिमेंट डी ब्लॉक मधला आहे आणि जो फुलफिल्ड नाही आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण ऑर्बिटल भरलेलं नाही आहे डी, म्हणजे त्याला व्हॅकंट ऑर्बिटल आहेत, 1 इलेक्ट्रॉन कमी, 2 इलेक्ट्रॉन, 5 कमी, 6 कमी, असे जर इलेक्ट्रॉन कमी असतील, फुलफिल्ड नसेल, तर त्याला ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात. आता मी पुढचा प्रश्न टाकेल इथं का विच ऑफ द फॉलोइंग विच ऑफ द एलिमेंट ऑफ द डी ब्लॉक्स इज नॉट ए ट्रान्झिशन एलिमेंट. मग तुम्हाला पाठच झालं, आता पाठच करून घेतलेले मी, झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरी. आता इथे बघा, याला 1 नंबर द्या, ह्या 2 नंबरचा कॉलम, इथे 3 नंबर, डी ब्लॉक कुठून चालू झाला, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12, म्हणजे 3 पासून 12 पर्यंत कोण आहे, डी ब्लॉक आहे. काय काय ड्रास्टिक, काय विशेषच नव्हतं काही. बघा, दे आर लोकेटेड इन ग्रुप्स 13 ते 12, करेक्ट ऑप्शन आहे. बघा आणखी शोध आपण, दे आर ऑल नॉन मेटल, बिलकुल नाही, सगळे मेटल, इथे नॉन मेटल नाहीये, ह्या नॉन शब्दामुळे इथं चुकला, हे नाही आहेत. दे हॅव कम्प्लिटली फिल्ड डी ऑर्बिटल, नाही, सरांनी सांगितलं डी ब्लॉक एलिमेंट इज कॉल्ड ट्रान्झिशन एलिमेंट्स. मग कम्प्लिटली फिल्ड नाहीये, फक्त 3 आहेत, बाकीचे इनकम्प्लिटली फिल्ड आहेत, म्हणून त्यांना ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात, म्हणजे हे करेक्ट नाहीये. दे टिपिकली एक्झिबिट ओनली 1 ऑक्सिडेशन स्टेट, बिलकुल नाही, दाबून ऑक्सिडेशन आहे, +3 पासून +7 पर्यंत इकडे तिकडे फिरतात त्या ऑक्सिडेशन स्टेट. डिटेल आपण नंतर बघणार आहे. करेक्ट आंसर कळलं तुम्हाला, ऑप्शन 1. चलो नेक्स्ट देखते हैं. देखो, व्हाट इज द हाफ लाइफ ऑफ ए फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. एकदम सरळ सिंपल क्वेश्चन होता, एकदम सरळ सिंपल होता. डायरेक्ट ऑप्शन्स बघून घ्या, सिंपल. याच्यावर एक्सप्लेन करण्यासाठी काहीच नाही. मी तुम्हाला एकच म्हणजे ना, तुम्हाला जादू की छडी दाखवतो का, एवढं आणि तेवढं, फक्त इक्वेशन बघा, लगेच कळेल तुम्हाला काय संबंध आहे. डन. बघा, याचा जर हाफ लाईफ पिरियड विचारला त्यांनी, बरोबर, हाफ लाईफ पिरियड कसं दाखवतो आपण, टी हाफ इज इक्वल टू 0.693 डिवाइडेड बाय टी हाफ इज इक्वल टू 0.693 डिवाइडेड बाय के. हे काय आहे, रेट इक्वेशन आहे. किसका आहे, फर्स्ट ऑर्डर का आहे. काय वेगळं काय, एवढंच बघायचं होतं तुम्हाला, आणि घेतलेलं आहे ना, मी घेतलेलं आहे. यस. मग याच्यामध्ये जर बघितलं, के म्हणजे काय, रेट कॉन्स्टंट, आणि टी हाफ म्हणजे काय, टी हाफ म्हणजे काय की हाफ लाईफ पिरियड. मग हाफ लाईफ पिरियड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, क्रॉस नसतं करे, क्रॉस म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, दे आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. एवढं कळलं. याच्यामध्ये पूर्ण याच्यामध्ये कुठं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन C1 वगैरे दिसतंय का, पूर्ण इक्वेशनमध्ये नाही आहे. म्हणजेच टी हाफ इज इंडिपेंडेंट ऑन द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. रिॲक्टंटचा आणि हाफ लाईफ पिरियडचा बिलकुल संबंध नाही आहे, आणि इथं कॉन्स्टंट दिलेला आहे, म्हणजे तो काय असतो, कॉन्स्टंट असतो. नीट जर लॉजिक वापरलं एवढं इक्वेशनवरून तर कळत होतं. बघा, इट इज काय सांगू शकता तुम्ही, इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, नाही, इट इज, पेन बदला रे, इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, नाही, इनिशियल काय, इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेट कॉन्स्टंट, असं पाहिजे होतं. करेक्ट ऑप्शन नाही आहे. देखो, इट इज इक्वल टू द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, इट इज इक्वल टू, नाही, इक्वल टू बरोबर आहेत का, नाही, काही संबंधच नाही आहे, याच्यामध्ये इनिशियल कॉन्सन्ट्रेशनची टर्मच नाही आहे, हे पण नाही. इट इज कॉन्स्टंट अँड इंडिपेंडेंट ऑफ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. हो, ह्या इक्वेशनमध्ये इनिशियल कॉन्सन्ट्रेशनचं किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंटचा काहीच सिम्बॉल नाही आहे, म्हणून हे करेक्ट ऑप्शन आहे. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इनिशियल कॉन्सन्ट्रेशनचं टर्मच नाही आहे. करेक्ट ऑप्शन कळला तुम्हाला, इतका सरळ सिंपल होता ना राव. चलो नेक्स्ट MCQ बघा. Which reagent is commonly used for the conversion of aldehydes to primary alcohols? विद्यार्थी मित्रांनो, हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा टॉपिक आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे रिएजंट्स माहिती पाहिजे, 2 प्रकारचे असतात, ऑक्सिडायझिंग रिएजंट, रिड्युसिंग रिएजंट, ते आता आपण बघणार आहे. इथं सरळ अल्डेहाइडचं प्रायमरी अल्कोहोल तुम्ही कसं करणार असा प्रश्न विचारलेला होता. मी तुम्हाला विथ प्रूफ 12वीच्याच पुस्तकात दाखवेल, BScचं सोडा, 12वीच्या पुस्तकात 11-12लाच होतं. आता अल्डेहाइड विचारला, मग आपण एक कन्सिडर करू. अल्डेहाइडचा फंक्शनल ग्रुप काय आहे, CHO, आणि याचं कन्व्हर्जन त्यांना प्रायमरी अल्कोहोलमध्ये करायचं आहे, म्हणजे CH2OH ग्रुपमध्ये करायचं. याचं कन्व्हर्जन करण्या अगोदर याच्या, आता इथं नीट बघितलं तर काय चेंज होतं बघा, इथं 1 हायड्रोजन, इकडे 2 आहे, म्हणजे याच्यामध्ये काय झालं, हायड्रोजनचं ॲडिशन होऊ राहिलं. कळलं का तुम्हाला, एडिशन ऑफ हाइड्रोजन हो रही, म्हणजे रिडक्शन हो रही थे. कळलं, एडिशन ऑफ हाइड्रोजन को ही हम रिडक्शन कहते हैं. मग
ओचं CH2OH झालं, 2 हायड्रोजन वाढतात. मग याच्या ठिकाणी आपण काय काय वापरू शकतो? रिड्युसिंग एजंट्स वापरू शकतो. कोणते कोणते आहेत? लिथियम LiAl लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड वापरू शकतो, हा रिड्युसिंग एजंटच आहे. किंवा सोडियम बोरोहायड्राईड वापरू शकतो, NaBH4 वापरू शकतो. किंवा ज्याला एक कळत नाही तो सरळ सरळ H2 इन प्रेझेन्स ऑफ रेनिनिकेल वापरू शकतो. किंवा पॅलॅडियम घेऊ शकतो किंवा प्लॅटिनम घेऊ शकतो. कोणताही एक मेटल घ्या आणि हायड्रोजनेशन करा, रिडक्शन होईल आणि प्रायमरी अल्कोहोल भेटेल. इतका सरळ सिंपल क्वेश्चन होता. बघा बरं, इथं ट्रायफिनल काहीतरी फॉस्जिन दिलंय मुद्दाम. सोडियम बोरोहायड्राईड रिड्युसिंग एजंट आहे, करेक्ट आहे, ऑप्शन करेक्ट आहे. डाय आयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राईड हे नाही वापरू शकत इथं आपण. ह्याची स्पेसिफिसिटी आहे, PGला आपण शिकतो कशासाठी का वापरायचं. सल्फ्युरिक ॲसिड तर बिलकुलच संबंध नव्हता. कळलं तुम्हाला? याच्यावर त्यांनी दुसरा पण प्रश्न विचारला आहे, सिंपल सरळ. कळलं तुम्हाला? रिड्युसिंग एजंट. पुढचा प्रश्न सेमच विचारला राव, काहीच चेंज नाही केला त्यांनी, काहीच नाही चेंज केला. बघा, which method of organic synthesis involves the reduction of nitro group to an amine using metal catalyst and hydrogen gas? बघा ना, म्हणजे त्यांना आता ते म्हणतात मुद्दामहून का तुम्ही काय करा, मला काय करा, नायट्रो ग्रुप जो आहे NO2 ग्रुप याचं कन्व्हर्जन करून द्या. कशामध्ये? अमाईनमध्ये, NH2 मध्ये. फॉर एक्झाम्पल रिॲक्शन घेऊ आपण. ते म्हणतात की तुम्ही समजा असं नायट्रोबेन्झिन घ्या आणि ह्या नायट्रोबेन्झिनला मला ॲनिलीनमध्ये कन्व्हर्ट करून द्या, NH2 मध्ये, हो ना. आणि हे तुम्ही कसं करणार? पण ते तुम्ही म्हणतात की अरे आमच्या सरांनी 2-3 रिएजंट शिकवले ते घेतो, अजिबात नाही. ते म्हणतं की तुम्ही काय करा, ते म्हणजे कोण म्हटलं? TCSने सांगितलं प्राध्यापकांना असा प्रश्न बनवा. ते म्हणतात अमाइन युझिंग मेटल कॅटलिस्ट अँड हायड्रोजन गॅस घ्यावा लागेल म्हणतंय. मग H2 घेऊ ना आपण. मग जर H2 घ्यायचं असेल, नीट बघितलं तर इथं ऑक्सिजनचं कन्व्हर्जन H2 मध्ये झालं, ॲडिशन ऑफ हायड्रोजन झालं. ॲडिशन ऑफ हायड्रोजन मतलब रिडक्शन, मतलब रिड्युसिंग एजंट यूज करना पडेगा. अभी तो बोला मैंने NaBH4 लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. पण ते काय म्हणतात, तो नाही रिएजंट सांगत चालत आम्हाला, आम्हाला त्याचं जमत नाही, आम्हाला हायड्रोजन गॅस सोबत कोणतरी घ्या. कोण? मेटल कॅटलिस्ट घ्या. मग आत्ताच सांगितलं ना राव इथं, हे बघा ना इथं कुठे H2 रेनिनिकेल हे घ्या ना. मग तुम्ही H2 सोबत काय काय घेऊ शकता? रेनिनिकेल घ्या, प्लॅटिनम घ्या, पॅलॅडियम घ्या. बघा ना इथं. मग इथं काय क्लेमेन्सन रिडक्शन आहे का? वोल्फ किशनर आहेत का? रोसेनमून रिडक्शन आहे का? नाही. मेटल कॅटालाइज्ड हायड्रोजनेशन. इतकं सरळ होतं त्यांनी. याचाच वर्डिंग होतं बघा, मेटल कॅटालिस्ट अँड हायड्रोजन, मेटल कॅटालाइज्ड हायड्रोजनेशन. बस एवढं घ्यायचं होतं. इतका सरळ सिंपल MCQ त्यांनी विचारला होता. विद्यार्थी मित्रांनो, हे आता आजचं सेशन. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. अशा पद्धतीचे MCQज आपल्याला करून ठेवावे लागतील. थँक्यू.